ओके, हे आपण पाहिलं की पेरणी करणारा पेरायला निघाला. पेरणी करणारा हा येशू ख्रिस्त आहे आणि बी हे देवाचं वचन आहे जे सगळीकडे गाजवलं जात आहे. त्यात वाटेवर पडलेलं बी जे आहे मित्रांनो, ते बी सैतान हिरावून घेतो. म्हणजे काय की जी ती लोक आहेत जे ऐकतात तर खरं, परंतु ते त्यांच्या जीवनामध्ये ते प्रॅक्टिकली ते वचन आणतच नाही. आणि मग सैतान काय करतो की त्यांना त्यांच्या जवळपास असं वातावरण बनवतो की ते देवाचं वचन नीट ग्रहण पण करू शकणार नाही आणि तो त्यांच्या जीवनातून ते वचन चोरून नेतो. इथे अशी ही गोष्ट आपण बघितली की जेव्हा देवाची लेकरं वचन ऐकत असतात तेव्हा चटकन त्यांना एखादा कॉल येतो किंवा सैतान कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांचं लक्ष विचलित करतो आणि जे वचन त्यांच्या कानावर पडलं पाहिजे तेच नेमकं वचन ऐकताना ते बाहेर निघून जातात किंवा त्यांच्या फोनमध्ये बिझी होतात. आणि ज्या प्रकारे त्या वचनाचा परिणाम त्यांच्या हृदयावर झाला पाहिजे तसा होत नाही. का? कारण लक्ष विचलित झालेलं असतं, सैतानाने वेगळीकडे बहकवलेलं असतं. आणि अशा प्रकारे तो जो सैतान आहे ते पाखराप्रमाणे ते बी चोरून घेऊन जातो. मित्रांनो, हे वचन कसं आहे, त्यांचं जीवन इतकं परिपक्व, म्हणजे परिपक्व म्हणता येत नाही, पण लहानपणापासून ते देवाचं वचन ऐकतायत. जसं रस्त्यावर पडलेलं बीज आहे, रस्ता जो आहे तो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी एकदम चालून चालून तो ठणक झालेला असतो, कडक झालेला असतो. तसंच यांच्या मनावर सुद्धा लहानपणापासून देवाचं वचन सांगितलं जातं, पेरलं जातं, पण त्यांना काय वाटतं की अरे बाबा हे रोजचंच आहे, रोजचंच मडन त्याला कोण रड. काय लोक येतात, बायबलचं वचन सांगतात, चर्चमध्ये शिकवलं जातं, रोज बायबल स्टडी होते, बाबा हे काय रोजचंच आहे, ह्याच्यात काय आम्हाला एवढा रस नाही. ही लोक जगाच्या खाली खुशालीमध्ये इतके रमून जातात की देव त्यांना प्रत्येक वेळेला वचन सांगत असतो, त्यांच्या हृदयाशी बोलत असतो, पण त्यांचं जे हृदय आहे ते रस्त्यावर पडलेल्या बीप्रमाणे, रस्त्याप्रमाणे ते कठीण होत जातं. मग किती जरी बी त्याच्यावर टाकलं गेलं तरी सैतान येतो आणि पाखराप्रमाणे ते बी उचलून घेऊन जातो. मग ती लोक ही जे वचन ऐकतात तर खरं, पण त्यांना त्या वचनाचं घेणं देणं नसतं. त्यांना जस्ट एक रुटीन, चर्चला यायचंय, बायबलचं वचन वाचायचंय, प्रार्थना करायची आणि आपलं जे रुटीन लाईफ आहे, पापामध्ये जे जीवन आहे ते तसंच जगायचंय. परंतु वचन आम्हाला सांगतं इब्रिकरास 3:13 पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण होऊ नये. आपल्याला कठीण नाही व्हायचं मित्रांनो. समजले सगळ्यांना हे बी? वाटेवर पडलेल्या बी मध्ये बघितले की ही ती लोक आहेत जी ख्याली खुशालीमध्ये, जगाच्या धामधुमीमध्ये त्यांना खूप रस आहे. म्हणजे ते चर्चमध्ये येतात, वचन तर ऐकतात, पण ते तिथल्या पुरतच मर्यादित ठेवतात. ते चर्चच्या बाहेर आले की मग त्यांना काहीही घेणं देणं नसतं, त्या बायबलच्या वचनाशी, त्या बायबल स्टडीशी त्यांना घेणं नसतं. एक सिजनल ख्रिश्चन होऊन जातात ते. सिजनल ख्रिश्चन म्हणजे काय, कुणाला माहिती आहे? क्रिसमस दिवशी चर्चला, क्रिसमसला वगैरे चर्चला जायचं. येस, फक्त ईस्टर, क्रिसमस, गुड फ्रायडे याच दिवशी चर्चला दिसायचं आणि बाकीचा आपला उद्योगधंदा चालवायचा, मनाला वाटेल तसं वागायचं, काहीही घेणं देणं नाही त्यांना. देवाविषयी, देवाच्या वचनाविषयी त्यांना काहीही गांभीर्य नसतं. किती जरी त्यांना सांगितलं गेलं तरी त्यांचं मन परिवर्तित होत नाही. आमच्या सोबत कितीतरी वेळा असं घडलंय की लोकांनी प्रार्थनेला बोलवलंय, पण गायन झाल्यावर ते फक्त म्हणतात की बाबा स्तोत्र वाचा, कुठलं तरी एक वचन वाचा, आम्हाला अख्खं बायबल माहिती आहे, आम्हाला काहीही शिकू नका, संदेश काही देत बसू नका, आणि तेवढी प्रार्थना करा आणि बस संपून टाका. अशी ही लोक आहेत की ज्यांना काहीही देणं नसतं. मित्रांनो, आपली अशी अवस्था होऊ नये. देव कितीतरी वेळा वचनातून आपल्याशी बोलत असतो, पण आपलं जे अंतकरण आहे ते रस्त्यावर ठेवलेल्या बीप्रमाणे होऊ नये. देवाच्या उपदेशाकडे ही लोक दुर्लक्ष करणारे असतात की बाबा हे वचन माझ्यासाठी नाही आहे, हे वचन दुसऱ्या कोणाच्यासाठी तरी असेल. पश्चाताप करायला ती लोक तयार नसतात, कारण त्यांचं हृदय कठीण होऊन गेलेलं असतं. देवाचं वचन वारंवार त्यांना सांगितलं जातं, परंतु त्यांना त्या वचनाशी काहीही घेणं देणं नसतं. पण एक गोष्ट त्या लोकांमध्ये असते की ती लोक नेहमी टीका करत असतात. हे पण आपण बघितलंय की हे लोक काय करतात की वचन ऐकतात, पण घरी येऊन त्या पास्टरांबद्दल, सेवकांबद्दल टीका करत बसतात, आणि तीच टीका त्यांच्या घरातले लेकरं ऐकतात,
लहान थोर ऐकतात आणि जे चर्चला त्यावेळेला गैरहजर झालेले असतात किंवा बायबल स्टडीला गैरहजर असतात की ते त्यांच्यामध्ये जाऊन ते टीका करत बसतात. अरे कोण तो एवढूसा लहान मुलगा शिकवतोय, त्याला नीट कपडे घालता येत नाही ना, काय बोलता येत नाही, त्याचं काय आम्ही ऐकायचं. आणि तेच शब्द आपल्या घरातले लहान लेकरं वयोवृद्ध ऐकतात आणि मग त्यांच्या मनावर सुद्धा नकारात्मक परिणाम होतो. आणि मग ते पण विचार करतात की अरे हे बोलत ना, आमच्या घरातले लोक बोलतात त्याच्याविषयी, ह्याला काय बोलता येत नाही, त्या धड त्याला नॉलेज पण नाही, ह्याच्याकडे काही डिग्री पण नाही बायबलची, हा कोण देवाची वचनं शिकवणार आहे. मित्रांनो, देवाचं वचन हे डिग्री पुरतं मर्यादित नाहीये, थिओलॉजी पुरतं मर्यादित नाहीये. देवाचं ज्ञान हे किती जरी मनुष्याने मापण्याचा प्रयत्न केला तरी ते तितकंच खोल आणि तितकंच सुंदर आहे. त्याला आपण 4 चौकटीत बांधून नाही ठेवू शकत. लहान लेकरांच्या द्वारे सुद्धा परमेश्वर बोलतो, तो डॉक्टरेट झालेल्या व्यक्तीच्या द्वारे सुद्धा बोलतो आणि तो अशिक्षित मनुष्याच्या द्वारे सुद्धा बोलतो. आमेन. त्याला आपण या शिक्षणाच्या 4 भिंतीच्या गोष्टीमध्ये देवाला नाही बांधू शकत. आणि म्हणून कुठल्याही सेवकाबद्दल टीका करू नये. मित्रांनो, ज्ञान ओळखून घेणं, त्याचे पारख करणे ही वेगळी गोष्ट आहे, पण त्याच्याबद्दल टीका करणं की अरे त्याला नीट बोलता येत नाही, त्याच्याकडे शिक्षण नाहीये, ही गोष्ट वेगळी, ह्याला म्हणतात टीका करणं. परंतु ते ज्ञान पारखणं म्हणजे काय की तेच वचन जे तो समोरचा सांगत आहे ते बायबलमध्ये तसंच लिहिलंय का याची पारख करणं ही वेगळी गोष्ट आहे. ती पारख करणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु त्या व्यक्तीबद्दल टीका करत बसू नका. ती व्यक्ती अशीच आहे, ती व्यक्ती तशीच आहे, आपल्याला घेणं देणं नाहीये. तो देवाचं वचन सांगत आहे ना, वचन आहे का, कारण तो सांगणारा देवाच्या वचनातून सांगतोय. पेत्र आपल्याला सांगतो की प्रत्येक संदेश ईश्वर प्रेरित आहे. आमेन. पण हे जे पडलेली बी जे आहेत ती लोक आहेत, त्यांना ह्याच्याशी घेणं देणं नसतं, पण टीका करायला त्यांना खूप आवडत असतं. पुढे आपण बघितलंय पाळकांविषयी, त्यांच्या बोलीभाषेविषयी, त्यांच्या स्वभावाविषयी ते लोकांसमोर बोलत राहतात. आणि जी लोक चर्चला यायला पाहिजेत त्यांच्यासमोर ते जाऊन बोलतात. आणि मग ती सुद्धा लोक विचार करतात त्या चर्चला जाऊन उपयोग काय, ते पास्टर असे, ती लोक तशी आहेत, अमुक असे, तमुक तसं आहे. आणि मग त्यांच्या मनावर सुद्धा नकारात्मक परिणाम होऊन ते सुद्धा चर्चला येणं टाळतात. बरोबर बोलतोय मी मित्रांनो? ओके, हा मुद्दा कोणी वाचेल स्क्रीनवरचा? पुष्कळदा ख्रिस्ती घरातील तरुण वरील वातावरणात वाढतात, त्यामुळे ते नास्तिक होतात. नंतर आईबाप प्रश्न विचारतात, आमची मुले सुवार्ता संदेशात गोडी का दाखवित नाही व परिणामी पवित्र शास्त्राचे सत्य मानित नाहीत? तर त्याबाबत संशय धरतात. येस, का संशय धरतात? कारण आपणच त्यांच्या बरोबर कधी चर्चा केलेली नसते. आपण ह्याच्या त्याच्याबद्दल घरामध्ये टीका करत बसतो. आणि ती लेकरं जी देवाच्या सानिध्यात वाढायला हवी, संदेशाला त्यांनी गांभीर्याने घ्यायला हवं, परंतु आपण नकारात्मक गोष्टी बोलल्याने त्या लेकरांवर सुद्धा चुकीचा परिणाम होतो. आणि मग हळूहळू ते लेकरं म्हणतात की बाबा चर्चला जायलाच नको, देवदेव काही नसतं बाबा, सगळीकडे सारखंच आहे. आणि मग ती लेकरं एकतर नास्तिक होतात, नाहीतर विधर्मी गोष्टीमध्ये गुरफटून जातात. आणि कधी ते हरवतात, कधी त्यांचं जीवन नाशाकडे ओढवलं जातं, त्यांना सुद्धा कळत नाही. आणि मग जेव्हा शेवटची स्टेज येते, गुन्हेगारीमध्ये ते लेकरं घुसतात किंवा नको नको त्या गोष्टीमध्ये भरकटत जाऊन विधर्म्यांबरोबर किंवा अल्पविश्वासू लोकांबरोबर किंवा इतर विश्वासू लोकांबरोबर जेव्हा ते संपर्कात येतात, खरा विश्वास सोडून देतात आणि मग व्यसनाच्या आहारी जातात, निराशावादी होतात, त्यांचं शिक्षण ते व्यवस्थित करत नाहीत. आणि मग आयुष्य उद्ध्वस्त होऊन गेल्यावर मग ते देवाकडे मागतात की देवा, माझ्या लेकराला तू बरं कर, त्याला ज्ञान दे, त्याला योग्य मार्गावर ने. परंतु ज्या वेळेला त्याला चर्चला आणण्याची गरज असते, ज्या वेळेला त्याच्यासमोर देवाची वचनं वाचण्याची गरज असते, त्यावेळेला आपण ती त्याला पेरतच नाही. म्हणून आपल्या वागणुकीमुळे त्या लेकराचं जे त्याच्या अंतःकरणावर जे बी असतं ते रस्त्यावर पडलेल्या बी प्रमाणे होऊन जातं. सैतान ते वेचून घेऊन जातो. समजले सगळ्यांना मित्रांनो? त्याच्यानंतर आपण खडकाळीवर पडलेलं बी बघितलंय
हे बी जे आहे ते मूळ धरलेलं नसतं. नुसतं ते देवाचं वचन ऐकतात आणि धार्मिकता जी आहे ती वरपांगीपणाने दाखवतात, मूळ धरतच नाही. काही लोक जे आहेत, मी मित्रांनो कुणाचाही न्याय करत नाहीये, पण आपण त्या कॅटेगरीत आहोत का? मी कुठेतरी काहीतरी तसं चुकत आहे का याचं परीक्षण आपल्या स्वतःलाच करायचंय. कोणी इथं आपल्याला शिकवणारा नाहीये, कोणी इथं उत्तम शिक्षक नाहीये. आपण सगळे देवाच्या समोर एकाच कॅटेगरीतले आहोत. आमेन. मी तुम्हाला सांगतोय याचा अर्थ मी खूप ज्ञानी आहे आणि मी खूप धार्मिक आहे असा होत नाही. आपल्या स्वतःला त्या गोष्टीची पारख करायची. इथं जे खडकाळीवर पडलेलं बी आहे मित्रांनो, ही जे बी आहे ते चर्चच्या गोष्टीमध्ये इतका रस दाखवतात, इतकं ते ऍक्टिव्हपणा दाखवतात की बाबा सगळं व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. आणि पण देवाच्या वचनाचा जेव्हा अभ्यास करण्याची वेळ येते ना, ही लोक म्हणतात की बाबा हे नको करायला, आम्ही चर्चच्या गोष्टीमध्ये सहभाग घेऊ, सगळ्या गोष्टीमध्ये चांगला कार्यभाग दाखवू, पण आम्हाला बाकीच्या गोष्टीमध्ये रस नाही. बायबल स्टडीला रस नाहीये, देवाच्या गोष्टीमध्ये रस नाहीये. आम्हाला चर्चच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग आम्ही घेऊ शकतो. आम्ही मागे राहून गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या करू, आम्ही चर्चची सजावट करू, मग आम्ही अमुक गोष्टी करू, तमुक गोष्टी करू. पण देवाचं वचन जेव्हा शिकण्याची वेळ येते ना, तेव्हा मात्र ही लोक माघार घेतात. त्यांना ती गोष्ट आवडतच नाही. म्हणजे ते खडकाळीवर पडलेलं बी आहे मित्रांनो. ज्यांना वचन गांभीर्याने घेण्याचा, ते अभ्यास करण्यामध्ये काहीही रस नसतो. आपली जर अशी कुठे अवस्था असेल तर मित्रांनो, परमेश्वर आपल्याला सावध व्हायला सांगतोय. ही लोक अशी आहेत की ज्यांना स्वतःच्या धार्मिकतेवर खूप विश्वास असतो की मी हुशार आहे, मला सगळ्यातलं सगळं कळतं, मला बायबल स्टडीची गरज नाही, मला कोणी दुसऱ्याने येऊन शिकवण्याची गरज नाही, मी आहे तसाच हुशार आहे, माझं जीवन परफेक्ट आहे, मला काही वचनाची काउन्सिलिंगची गरज नाही. पण चर्चला तर यायचंय, पालकासमोर उपस्थित तर राहायचंय. का? कारण पालक आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे, माझ्या मुलाला ॲडमिशन करून देणार आहे, मला बाप्तिस्माचं सर्टिफिकेट मिळालं तर माझं चर्चमध्ये मेंबरशिप कन्फर्म होऊन जाईल, आणि मग जर मेल्यानंतर ॲटलिस्ट कबर तरी मिळेल, शाळेमध्ये ॲडमिशन तरी मिळेल, नोकरी तरी मिळेल. ह्या उद्देशाने ते चर्चमध्ये उपस्थित तर राहतात, परंतु देवाच्या वचनाशी त्यांना काहीही घेणं देणं नसतं. माफ करा मित्रांनो, हे देवाचं वचन स्पष्टतेने अशा गोष्टी आपल्याला सांगतं जी खूप गांभीर्याने घेण्याची आपल्याला गरज आहे. आमेन. इथे ही लोक जी आहेत ती स्वधार्मिकतेकडे खूप आकर्षिले गेलेले असतात. त्यांना असं वाटतं की आम्ही जे आहोत ना, आम्ही धार्मिक आहोत, आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं, आम्हाला दुसऱ्याने शिकवण्याची गरज नाहीये. ही लोक फक्त वर पांगीपणा दाखवतात. अशी आपली अवस्था असू नये. हे खडकाळीवर पडलेलं बी आहे मित्रांनो. वचन आपल्याला सांगतं लूक 15:7 मध्ये, पश्चाताप करणाऱ्या एका मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल असं आपलं अंतकरण पाहिजे. आपलं अंतकरण नेहमी पश्चातापाकडे वळणारं अंतकरण पाहिजे. पण ही जी लोक आहेत त्यांना पश्चातापाची गरजच नाही असं वाटतं. ओके, त्याच्यानंतर आपण काटेरी झुडपामधलं पडलेलं बी बघितलंय. आपल्या सगळ्यांना माहिती की हे ते बी आहे की संसाराच्या काळजी चिंतांमुळे यांची वाढ होत नाही. स्क्रीनवरचा दुसरा मुद्दा कोणी वाचेल? काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात आणि तो निष्फळ होतो. येस, आता याला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, परंतु सिस्टर एलन व्हाईट इतकं सुंदररित्या आपल्याला काउन्सिलिंग करतात. आपण ते वाचूयात, ते आपल्याशी काय बोलतात. अर्चनाताई, सुवार्तेचे बी बहुधा काटेरी व विषारी झाडा झुडपत पडते. जर मानवी जीवनात नीतिमत्ता येत नाही, जुने मनुष्यपणाच्या सवयी, चालीरीती व पापे सोडित नाही, आध्यात्मिक जीवनातून सैतानाचा स्वभाव काढून टाकला जात नाही, तर गव्हाचे पीक खुंटले जाईल. काटेरी झुडपाची जास्त वाढ होऊन गव्हाची वाढ होऊ देणार नाही. आमेन. आमेन. मित्रांनो, इथं होतंय काय की आपल्या जीवनामध्ये आपण देवाचं वचन ऐकतो, परंतु पश्चातापाची वेळ येते तेव्हा आपण पश्चाताप करतो आणि परत आपलं पाप करतो.
म्हणजे वाढण्याची तर इच्छा आहे, परंतु पाप सोडण्याची इच्छा नाही. ते पाप आपल्यासाठी काटेकुसळे होऊन जातं. आपल्याला असं वाटतं की मी देवाच्या वचनात वाढतोय, पण ते पाप घेऊनच चाललोय. देव आपल्याला सांगते की तू मिसरी सोड, तू तंबाखू सोड, तू दारू सोड, पण आपण काय म्हणतो की बाबा ब्रदर पास्टर त्याच्याविषयी काही बोलू नका. बायबल जेव्हा त्याच गोष्टीविषयी सांगतं, आपण वचन पलटतो आणि दुसरीकडे लक्ष देतो. परमेश्वर आपल्याला काउन्सिलिंग करत राहतो की हे तुझ्यासाठी काटेकुसळे आहेत, तुला या गोष्टीतून बाहेर निघण्याची गरज आहे. पण आपण काय म्हणतो की बाबा नको, त्याविषयी बोलू नका. तेच मित्रांनो आपल्यासाठी काटेकुसळे होऊन जातं आणि त्याच्यामुळे आपली वाढ खुंटते. याच्यामुळे ती लोक स्वतःची वाढ खुंटवतात आणि पाप सोडायला तयार नसतात. आपली सुद्धा अवस्था अशी होऊ नये मित्रांनो. जेव्हा परमेश्वर आपल्याला सांगतो की ही गोष्ट तुला सोडून देण्याची गरज आहे, तर तत्काळ ती गोष्ट सोडून द्यायला लागा आणि ते पाप मुळापासून उपटून टाकायचे. कारण काटेकुसळे जे आहेत ना मित्रांनो, ते जमिनीतूनच वर येतात. देवाचं वचन सुद्धा पेरलं जातं, बी पेरलं जातं आणि ते सुद्धा जमिनीतून येतं. दोन्ही गोष्टी जमिनीतून येतात. आणि म्हणून जेव्हा आपण पश्चाताप करतो ना, तर ती गोष्ट मुळापासून उपटून फेकणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ती गोष्ट परत वाढेल. आपण पश्चाताप करतोय त्या गोष्टीसाठी, परंतु ती गोष्ट अंतःकरणापासून सोडून द्यायला आपण तयार नाहीये. ओके, स्क्रीनवरचा तिसरा मुद्दा कोणी वाचेल? मित्रांनो, जर आपण ते काटेकुसळे असलेलं झाड मुळापासून काढून फेकलं नाही ना, तर हळूहळू तेच पाप आपल्यावर हावी होऊन जाईल आणि आपण देवाच्या वचनात वाढतोय खरं असं स्वतःलाच वाटेल, परंतु ते पाप आपण इतकं घट्ट धरून जाऊ की आपल्याला असं वाटायला लागतं की अरे देवाला हे माझं पाप स्वीकारलेलं आहे देवाने, हे मी शेवटपर्यंत हे ठेवू शकतो. माझे तंबाखू, माझे मिसरी, माझं दारू मी शेवटपर्यंत ठेवू शकतो, सिगारेट ओढून ठेवू शकतो, बाकी चर्चला जात राहील, बायबल स्टडीला जात राहील, हे मात्र मी माझ्याकडेच ठेवतो. लबाडी करणं मी माझ्याकडेच ठेवतो, पाप करणं माझ्याकडेच ठेवतो, पण मी बायबल स्टडीला जात राहील, देवाचं वचन ऐकत राहील. मित्रांनो, असं नाही चालू शकत. परमेश्वर जेव्हा आपल्याला पश्चाताप करायला सांगतो, तेव्हा ते पाप आपल्याला मुळापासून फेकायला सांगतो. तो प्रयत्न आपला असला पाहिजे. मित्रांनो, मान्य आहे की ते पाप करताना जेव्हा आपण पश्चाताप करतो तेव्हा त्याच्यापासून आपण वळतो खरं, पण बऱ्याच वेळेला शैतान कुठल्या ना कुठल्या प्रकारे मोह टाकतो आणि आपल्याला पापात पाडतो आणि आपण निराश होऊन जातो. आपण पुन्हा त्या पापामध्ये पडतो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे नाही, आता हे देवाचं वचन माझ्यासाठी नाही, कारण मी पापात पडलोय. मित्रांनो, हार मानू नका. चांगलं काय आहे ना ते घट्ट धरून ठेवा. परत ख्रिस्ताकडे धाव घ्या. तो काय आपल्याला सोडून देणार नाहीये, पण पापाविषयी तिटकारा तुमच्या अंतःकरणामध्ये नेहमी असू द्या. असं कधी निराश होऊ नका की मी आता पाप केलं, आता मी काय करू, परमेश्वर किती वेळा मला बोलत आहे पण तरी सुद्धा मी त्या चुकीच्या गोष्टीकडेच वळतोय. मित्रांनो, काळजी करू नका. परमेश्वर तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी बघून तो इतका परिपक्व करेल तुम्हाला, परंतु तुमची इच्छा पाहिजे त्या पापापासून पूर्णपणे मागे वळण्याची. आता आपण बघणार आहोत चांगल्या जमिनीत पडलेलं बी. पण त्याच्या अगोदर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, एक पेरणारा किंवा एक शेतकरी जेव्हा ते शेतात बी पेरतो, तेव्हा जर शेतामध्ये चांगल्या गोष्टी उगवत नसतील तर तो काय करत असेल बरं शेतकरी? बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना शांती असो. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, आपण केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि इतरांना जे शेअर करत आहे त्याबद्दल मी खरंच आपला मनपूर्वक आभारी आहे. प्रभू येशूच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगला पल्ला गाठलेला आहे. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या देखील बायबलचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठीच आपण रोज बायबल अभ्यास घेत आहोत. आणि जर खरंच तुम्हाला इच्छा आहे की मला बायबलचं वचन बारकाईने समजून घ्यायचं आहे, देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बायबल अभ्यास सुरू केलेला आहे. आणि हा अभ्यास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ न्यायला खूप सहकार्य करणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला शक्य आहे, रोज संध्याकाळी 6:15 ते 7:15 या दरम्यान जर तुम्ही बायबल वचन शिकू शकता तर आमच्याशी जुडले जा. जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू. गुगल मीटच्या द्वारे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र भेटत आहेत आणि देवाचं वचन गांभीर्याने ते शिकत आहेत. आणि माझी इच्छा आहे की त्या
स्टडीमध्ये तुम्ही देखील असावं, तर नक्कीच आम्हाला मेसेज करा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज लिंक पाठवू. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि देवाच्या सुंदर अनुभवामध्ये प्रवेश करा. देवा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद. मित्रांनो, म्हणजेच काय की तो शेतकरी जो आहे तो जमिनीची मशागत करतो. त्याला ती जमीन तो पोखरतो आणि जे काही त्याला चांगलं वाटते त्या जमिनीची तपासणी करतो की नेमकं काय चुकतंय की पीक व्यवस्थित येत नाहीये. मित्रांनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा तसाच आहे. आमेन. तो बघतो की या लेकरामध्ये कुठल्या गोष्टीची उणीवता आहे जिथे मला काम करायचंय. मित्रांनो, तो खरा शेतकरी आहे, तो खरा बी पेरणारा आहे, तो खरा कामकरी आहे, कष्टकरी आहे, जो त्या जमिनीची मशागत करतो आणि तो बघतो, अभ्यास करतो की बाबा आता मला कुठे काम करायचंय नेमकं. नाही तर बऱ्याच वेळेला आपण शेतकरी तो काम करतोय पण त्याला त्यातनं नेमकं जसं पीक मिळायला पाहिजे ते पीक मिळतच नाही, तर त्याचं नुकसानच होत जाणार. परंतु जोपर्यंत ती मशागत केली जात नाही, त्या जमिनीमध्ये काम केलं जात नाही, त्या जमिनीमधला जो कमकुवतपणा आहे तो काढला जात नाही, तोपर्यंत त्या जमिनीमधून हवं असलेलं पीकच येणार नाही. आमेन. बरोबर, सगळे सहमत आहेत, ऐकतायत सगळे. मित्रांनो, आता हेच परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपल्याला सुद्धा जमिनीची मशागत करणं गरजेचं आहे. आता ही मशागत करण्यासाठी काय काय केलं जातं बरं, कोणी सांगेल? एक एक मुद्दा सांगू शकता तुम्ही. शेतकरी मशागत कशा कशा प्रकारे करतो? मित्रांनो, हे जे काही मुद्दे तुम्ही सांगताय ना, हे आपल्याला साठवून ठेवायचे आणि थोडा विचार करायचा आहे की आपल्या घरामध्ये सुद्धा आपण मशागत करत आहोत का? आपल्या सेवेमध्ये सुद्धा आपण मशागत करत आहोत का? आपल्या चर्चमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये म्हणा किंवा आपल्या मित्रांमध्ये आपण मशागत करत आहोत का? कोणी वाचेल स्क्रीनवरचा पहिला मुद्दा? मित्रांनो, आता इथं बी पेरणारा आणि बी हे एकच आहेत. म्हणजे काय की ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण इतकी दिवस झाले, इतके महिने झाले देवाचं वचन ऐकत आहोत, इतकं सुंदररित्या सगळ्या गोष्टी शिकत आहोत, पण मित्रांनो, आपल्या स्वतःलाच परीक्षण करायचे की माझं जीवन खरंच परिवर्तित झालंय का? जेवढा परिणाम माझ्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे तसा परिणाम झालाय का? का मी अजूनही कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये माझ्यामध्ये उणीवता भासत आहे आणि जे वचन मी शिकतोय तसा तो परिणाम माझ्यामध्ये स्वतःला दिसून येत आहे का? याचं परीक्षण आपल्या स्वतःला करणं महत्त्वाचं आहे. कारण जर त्याच्यामधून नेमकं असं बीच येत नसेल किंवा पीकच येत नसेल तर ते बी पेरून सुद्धा उपयोग नाहीये. मग जर बी मधून ते पीक येत नाहीये, परमेश्वर कितीतरी वेळा वचन आपल्याला सांगत आहे पण त्याचा योग्य तो परिणाम आपल्या जीवनातून, आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला दिसून येत नाहीये, तर मित्रांनो, आपण कुठेतरी चुकत आहोत. अशा प्रकारे त्याने दाखवून दिले आहे की जर देवाच्या वचनाची आपल्या अंतःकरणात व जीवनात कार्यसिद्धी झाली नाही तर त्याचे कारण आपल्यामध्येच आढळेल. आपल्या स्वतःलाच कळेल की अरे मी कुठे नेमका चुकतोय, कुठे माझी चूक होते. दावीद राजा त्याच्या स्तोत्रामध्ये म्हणतो की परमेश्वरा, माझ्या अंतःकरणाची झडती घे. माझ्यामध्ये दुष्कर्माकडे काही पावलं माझी जात असतील तर मला तू दाखवून दे, म्हणजे मी पश्चाताप करेल, माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करेल. माझ्या हृदयाची झडती घेऊन मला सांग. मित्रांनो, ती प्रार्थना आपली असायला हवी की प्रभू तू मला मार्गदर्शन कर, माझी भूमी जी आहे ती तू नांगरणी कर, मला दाखव की मी नेमका कुठे चुकत आहे आणि मी ते पाप कसं सोडायला पाहिजे. मित्रांनो, परमेश्वर तिथे तुमच्या भूमीची, तुमच्या जीवनाची मशागत करायला कधी पण तयार आहे. पण तुमची तयारी पाहिजे की मला खरंच माझं जीवन जे आहे, जे अस्ताव्यस्त झालेलं आहे, ज्याच्यामध्ये खडी पडलेले, ज्याच्यामध्ये काटे कुसळे पडलेले आहेत, तो परमेश्वर ते काटे कुसळे बाहेर काढायला तयार आहे, ती दगडधोंडे बाहेर काढायला तयार आहे आणि तुमची सुपीक जमीन करायला तो कधीही तयार आहे. फक्त तुमचं अंतःकरण त्याला तयार पाहिजे की प्रभू होय, मी स्वतःला तुझ्या हातात समर्पित करतो आणि तू मला बदल प्रभू. परमेश्वर कधीही तयार आहे मित्रांनो. आमेन. मित्रांनो, हा जो परिणाम आहे जे आपण बघत आहोत,
परंतु हा परिणाम आपल्या निर्णय स्वातंत्र्याच्या बाहेर नाहीये. आपण आपल्यात बदल घडवून आणू शकत नाही, हे आपण सगळेजणांनी अभ्यासलंय, पाहिलंय. स्वतः आपण पापापासून बाहेर निघू शकत नाही आपण, कारण आपली मानसिकता जी आहे ना ती पापामध्ये इतकी आकर्षिली गेलेली आहे. थोडं जरी काय आपल्याला कोणी पापाबद्दल आकर्षण करून दाखवलं तर आपण सहजरित्या त्याला बळी पडतो. का? कारण पाप मनामध्ये खोलवर भरलेलं आहे आणि सहजरित्या आपण त्याला बळी पडतो आणि एकदम भारावून जातो. आपल्याला समजत पण नाही की आपण कधी त्या पापामध्ये गुरफटून गेलोय, हरवून गेलोय. का? कारण आपल्याला ते पाप खूप आवडतंय. पण मित्रांनो, महत्त्वाचं हे आहे की जरी आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकलो नाही, त्या पापापासून बाहेर निघू शकलो नाही, परंतु इच्छाशक्ती व निर्णय स्वातंत्र्य देवाने आपल्याला दिलंय. ते आपल्याला ठरवायचंय की प्रभू मला त्याच्यातून बाहेर निघायचंय, मला ते व्यसन सोडायचंय, मला ते चहाडी करण्याच्या गोष्टीपासून मला बाहेर निघायचंय, मला तुझ्या वचनामध्ये वाढायचंय. ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा पाहिजे, कारण त्याच इच्छेवर प्रभू येशू ख्रिस्त काम करतो. आमेन. आपला प्रभू असा नाही की तो बळबळ तुम्हाला ओढून त्याच्यामध्ये आणेल, ख्रिस्तामध्ये आणेल. की प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा तो दार ठोकावतो, तो दार ढकलून आतमध्ये येत नाही. तो नांगरणी करण्याची इच्छा धरतो, पण आपली इच्छा पाहिजे की मला माझं खत, माझं जीवन जे आहे ते नांगरणी करायचंय का? मला माझ्या जीवनातून काटे कुसळे, धोंडा बाहेर काढायचेत का? मित्रांनो, काटे कुसळे हे आपलं पाप आहे आणि ते धोंडे वगैरे हे सगळ्या आपल्या जीवनातल्या अडीअडचणी आहेत, समस्या आहेत. ते प्रभू येशू ख्रिस्त बाजूला काढण्यासाठी कधीही तयार आहे. पण माझी इच्छा पाहिजे की मला रोज ते काटे कुसळे काढायचेत, कारण रोज समस्या येतात, रोज ते आपल्यावर छाया करायला बघतात. म्हणून आपल्याला रोज प्रार्थनेमध्ये राहण्याची गरज आहे. आपले जे भावंड आहेत ते आपल्याला सगळ्यांना मदत करतात की हे रोज काटे कुसळे आपल्याला बाहेर काढून फेकायचेत आणि तेच आमचे प्रयत्न राहतात. पण धन्य आहात तुम्ही की जे देवाचं वचन ऐकण्यासाठी तुम्ही तत्पर आहात. रोज तुम्ही न चुकता देवाचं वचन ऐकण्यासाठी येत आहात. मित्रांनो, बघा की या जगामध्ये कितीतरी लोक आहेत, परंतु तुम्ही ते विशेष लोक आहात जी देवाचं वचन बारकाईने पाहत आहे आणि तुमची जी ज्योत आहे ती सतत पेटती ठेवताय. म्हणून तुम्हाला कळते की आज मला ख्रिस्तामध्ये वाढायचंय आणि त्या पापांपासून मला दूर राहायचंय. आमेन. स्वतःसाठी आपण आमेन म्हणू शकतो. मित्रांनो, हेच आमचे प्रयत्न आहेत तुमच्यासाठी आणि तुमच्याबरोबरच आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा. म्हणून ही लिंक तुम्हाला रोज मिळते, त्याचा आपण सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. आणि या जमिनीची मशागत, तुमच्या ख्रिस्ती जीवनाची, विश्वासाची मशागत रोज केली पाहिजे. आमेन. जेणेकरून ते काटे कुसळे आपल्या जीवनातून सतत निघत राहावेत. रस्त्याच्या कडेवरील खडकाळीवरील व काट्यातील श्रोत्यांना तसेच राहण्याची गरज नाही. जे आपण कदाचित रस्त्यावर पडलेले असू, कदाचित आपण खडकाळीवर पडलेले असू, कदाचित आपण जगाच्या टेन्शनमुळे किंवा संसाराच्या काळजी चिंतांमुळे ते काटे कुसळ्यांमध्ये पडलेलं असू, पण हे काय गरजेचंच नाही की आपण तिथेच पडून राहावं. तिथून बाहेर निघण्याची सुद्धा इच्छा पाहिजे की प्रभूचं वचन जर आज मला सांगत आहे तर मी तिथून निघून सुपीक जमिनीत पडायला पाहिजे. देवाचा पवित्र आत्मा, लक्षात घ्या मित्रांनो, इथे सिस्टर एलेन व्हाईट आपल्याला देवाचा पवित्र आत्मा म्हणत आहे. देवाचा पवित्र आत्मा माणसांना जगिक गोष्टींच्या मंत्रमुग्धतेतून बाहेर काढायला व त्यांच्या मनात अविनाशी संपत्ती करता इच्छा उत्पन्न करायला नित्य झटत असतो. प्रभू येशू आपल्यामध्ये कार्य करायला त्याचा आत्मा पाठवून तो आपल्याला झटत असतो नुसता की बाळा तू त्याच्यातून बाहेर ये, माझ्या मुली, माझ्या मुला, त्या काटे कुसळ्यातून, त्या खडकाळ जमिनीतून तू बाहेर ये, जेणेकरून मी तुझं जीवन बदलून टाकेल. आपली इच्छा गरजेची आहे. तो सतत आपल्याला बघत राहतो की आपण किती रिस्पॉन्स देतो त्या गोष्टीला, आणि जितका चांगला रिस्पॉन्स आपण देवाच्या कार्याला देत राहतो, त्या वचनाला देत राहतो, तितकं जास्त आपलं जीवन हिरवगार दिसून यायला सुरुवात होते. आपल्या चेहऱ्यावर ते तेज दिसून यायला सुरुवात होतं आणि त्याचा परिणाम आपल्या
एकंदर स्वभावावर, आपल्या चरित्रावर दिसून येतो. तो देवाचा आत्मा आपल्यामध्ये कार्य करायला लागतो. पुढे मुद्दा आपल्याला हे सांगतो, पवित्र आत्म्यास विरोध करण्याने माणसे देवाच्या वचनाकडे लक्ष देईनासे होतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. जर आपण देवाच्या पवित्र आत्म्याकडेच दुर्लक्ष करायला लागलो, ते वचन आपल्याला काय सांगत आहे याकडे सतत दुर्लक्ष करायला लागलो ना मित्रांनो, तर आपलं अंतःकरण हळूहळू कठीण बनायला लागतं. आणि ते वचन मला नकोय, मला देवाचं सानिध्य नकोय, अशीच ती लोक म्हणायला लागतात आणि जगाच्या गोष्टीमध्ये कधीही हरवून जातात. पण आपली अवस्था अशी होऊ नये याच्यासाठी परमेश्वर सतत आपल्याला बोलत राहतो. चांगल्या बीने मूळ न धरण्याने व त्यांच्या विकासात अटकाव करणाऱ्या वाईट गोष्टींची वाढ होऊ देण्यास त्यांचे हृदय ठिष्य करण्या कारणीभूत असते. इथं ट्रान्सलेशनमध्ये मिस्टेक झाली, माफ करा. त्यांचे हृदय कठीण, ॲक्च्युली तो शब्द कठीण आहे, कठीण करण्यास ते स्वतःच कारणीभूत असतात, स्वतःच जबाबदार असतात. आपण दुसऱ्यांवर नाही ते लादू शकत की ह्या व्यक्तीमुळे मी असं करतोय, त्या व्यक्तीमुळे मी तसं करतोय, माझ्या कुटुंबामुळे मला चर्चला येता येत नाही, माझ्या कुटुंबामुळे मला प्रार्थनेला वेळ देता येत नाही, माझ्या लेकरांमुळे मला वेळ देता येत नाही. आपण प्रत्येकजण वैयक्तिकरित्या स्वतः कारणीभूत आहोत आपल्या जीवनाची मशागत करण्याला. जर स्वतःच तयार नाही ना मित्रांनो आपण, तर देवसुद्धा बळबळ काहीही करू शकत नाही. कारण तो इतका प्रामाणिक परमेश्वर आहे की तो आपली वाट बघतो. कधी आपण दार उघडतोय, कधी आपण मशागत करायला तयार होतो याची तो वाट बघतो. कारण तो असा परमेश्वर आहे मित्रांनो. एका दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तो जो माळी आहे, तो माळी त्याच्या माळ्यामध्ये काम करतोय आणि मग कितीतरी दिवस काम केल्यानंतर एक झाड तो बघतो आणि त्या झाडावर काहीच फळं येत नाहीत. आणि मग त्या जागेचा जो मालक आहे किंवा त्या माळ्याचा जो मालक आहे तो येऊन म्हणतो की बाबा हे भुईला भार झालं, हे झाड हे काढून टाकायला पाहिजे. तेव्हा तो माळी जो आहे तो म्हणतो की मालक ह्या वर्षी राहू द्या, मी चांगली मशागत करेल, मी चांगलं कष्ट करेल याच्यासाठी, एवढ्या वर्ष तरी राहू द्या, मग आपण बघूयात काय करता येईल ते. आणि मग तो जो माळी आहे त्या माळ्यामधला, तो इतकं चांगलं लक्ष देतो त्या झाडाकडे, त्या रोपट्याकडे, आणि त्याला सगळ्यात उत्तम प्रकारचं खत घेऊन येतो, त्याच्या जवळपास लावतो, त्याला ऊन वारा व्यवस्थित लागेल अशा ठिकाणी त्याचं तो रोपण करतो आणि मग त्याची वाढ तो बघत राहतो. पण तरीसुद्धा त्याला हवं तसं फळच येत नाही. मित्रांनो मला सांगा, तो माळी कोण आहे बरं? कोणी सांगेल? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो सतत आपल्याला जाणीव करून देत राहतो की बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय, माझ्याकडे ये, मी तुला त्या पापांपासून मुक्त करायला तयार आहे, तू माझ्याकडे ये. तो वचनाने वेगवेगळ्या मार्गांनी तो आपल्याला सांगत राहतो की बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो खत पाणी घालत असतो. पण होतंय काय की आपणच आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणायला तयार नाही आणि त्याच्यामुळे तो सुद्धा काही करू शकत नाही. आमेन. मित्रांनो माझा विश्वास आहे की हे 3 मुद्दे तुम्हाला खूप सुंदररित्या कळालेले आहेत. जमिनीची मशागत करणं आपल्या जीवनामध्ये किती गरजेचं आहे मित्रांनो. आपण या 3 ग्रुपमध्ये 4 ग्रुपमध्ये जे आपण शिकलोय आतापर्यंत, ते आपण कुठल्या ग्रुपमध्ये आहोत याची पडताळणी आपण स्वतः केली पाहिजे. मित्रांनो आपली इच्छा जी आज तुम्ही सगळेजण दर्शवतायत ना, ही खूप सुंदर गोष्ट आहे. परमेश्वर आज तुमच्या भूमीची, आज तुमच्या जीवनाची मशागत करायला तयार आहे. आणि जितका जास्त आपण त्याला रिस्पॉन्स देऊ तितकं सुंदररित्या आपलं शेत, आपलं घरदार, आपलं ख्रिस्ती जीवन, आपला विश्वास हिरवागार होणार आहे आणि तेच तितकंच फळदायी होणार आहे. नुसताच हिरवागार होऊन उपयोग नाही, तर तितकं ते फळदायी आपण होणं गरजेचं आहे. आमेन. आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो, अजून या गोष्टी आपण बघणार आहोत. खूप सुंदररित्या परमेश्वर आपल्याला या गोष्टीमध्ये चालवणार आहे.